तर तुम्हाला काय वाटतंय की खरंच 15 वर्षात शिवसेनेची जी ताकद होती ती आढळरावांनी सगळी एकवटली का? आणि खरंच खासदारकीच्या माध्यमातून कामं झालीत का? एकदम चांगला प्रश्न आहे तुमचा. खासदारकीच्या माध्यमातून कामं झालीत किंवा नाही झालीत याच्या कागदासहित पुरावे आहेत. आणि त्या ठिकाणी दादांनी मागच्या 1 महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ज्यावेळेस 14,000 कोटीची या मतदारसंघात कामं झालेली. मग कोणत्या गावाला घाटाच्या बाबतीत असेल, कोणाला सभामंडपाच्या बाबतीत असेल, मंदिराच्या बाबतीत असेल किंवा अनेक त्या ठिकाणी स्मशानभूमीच्या बाबतीत असेल, या ठिकाणी प्रत्येक गावाला फुलना फुलाची पाकळी त्या ठिकाणी आलेली आणि मतदारसंघाचा चांगला कौल दादांच्या बाबतीत आहे. मग मोठ्या निर्णयापैकी रेल्वे महामार्ग असेल, आज बैलगाडा शर्यतीचा विषय असेल. आता बऱ्याच वेळा लोकांचं असं म्हणणं येतं की बैलगाड्या शर्यत दादांनी चालू केली नाही किंवा काय नाही. हा विषय कोर्टाचा आहे आणि कोर्टासाठी लागणारे प्रयत्न जे आहेत, लागणारी ताकद जी आहे दादा ऑलरेडी वापरता येते. त्यामुळं खासदार आढळराव दादा हे चौथ्यांदा चौकार मारणारच आहे असा आत्मविश्वास आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आहे. पण एकंदरीत ह्या सगळ्या ज्या निधी, ज्या खासदार निधीतून ज्या आल्या, सगळ्या कागदावरतीच आहे असं काहींचं म्हणणं आहे. आता जर का कागदावरतीच आहे असं काहींचं म्हणणं असेल तर अष्टविनायक महामार्गापैकी एकच विषय आपण घेऊ छोटासा. त्या रस्त्याच्या कामासाठी निधी ऑलरेडी मंजूर झाला आहे. मंजूर नव्हे नव्हतं, काम चालू झालं आहे ना. मग ह्या सगळ्या गोष्टी विरोधकांना दिसत नाहीत का, असा पण विषय आहे. खासदारांना आज स्वतःच्या विकास कामांचे मुद्दे न सांगता ते विरोधकांच्या व्यक्तिशः त्यांच्यावर टीका करत आहेत. खासदार साहेब वैयक्तिक व्यक्तिशः कोणावरती टीका करत नाही, कारण त्यांची राजकारण करण्याची पद्धत वेगळी. ते वैयक्तिक व्यक्तिशः कोणावरती कधी टीका केलेली नाही खासदार साहेबांनी, कधी ते करणारही नाही. मध्यंतरी टाकळे आजीला ज्यावेळेस खासदार साहेबांची सभा होती त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी कांदा आंदोलन केलं, तर त्यांच्यावर खासदार साहेबांनी गुन्हे दाखल करायला लावले असं त्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि निषेध व्यक्त केला त्या शेतकऱ्यांनी. तर शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी आमच्यावर जे गुन्हे दाखल केले ते व्यक्तिशः स्वरूपात केले, तर याच्यावर तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली व्यक्तिशः स्वरूपात कोणावरती गुन्हे दाखल झालेले नाही. त्या ठिकाणी गुन्हे शेतकऱ्यांच्यावरती दाखल झाले 100%, पण तो आचारसंहितेचा भंग केला होता निवडणूक आयोगाचं. तसं प्रत्येकाला इंटिमेशन आहे. नवे तुम्ही सोशल मीडियावरती एखादी पोस्ट सोडत असताना त्यालासुद्धा काही क्रायटेरिया ठरलेले आहेत, परंतु आपल्या लोकांना त्या गोष्टी समजल्या नाही किंवा तिथपर्यंत आल्या नाही. म्हणून त्या ठिकाणी कांद्याचा निषेध करून शेतकऱ्यांनी हे केलं. याचा अर्थ शेतकरी चुकीचे आहेत असं माझं मत नाही, कारण जो शेतकरी त्या कांद्याला 5 महिने पाणी धरतो, पाण्यात तो काम करतो, पराकष्ट त्याची त्या ठिकाणी लावतो, फायनान्स उभा करून त्या ठिकाणी पैसे लावतो आणि जर का त्या मालाला बाजार सापडला नाही तर शेतकऱ्याची तळमळ ही 100% पत्रकार साहेब बरोबर आहे. परंतु ही आचारसंहितेच्या वेळेस व्यक्त करण्याची वेळ नव्हती. खरं तर ती चुकीची झालं, ते शेतकऱ्यांनी करायला नको होतं, त्यामुळे ते गुन्हे दाखल झाले. असं तुमच्या रांजणगावमध्ये एवढं मोठं गाव आहे, जवळपास 5,000 मतदान 5,000 आणि 25 ते 50,000 लोकसंख्या जी बाहेरून आलेले कामगार वर्ग इथं राहतो. पण तुमच्याच एका रांजणगावमधल्या प्रतिष्ठित राजकीय व्यक्तींनी असं सांगितलं की आजपर्यंत 1 रुपयाचा खासदार निधी रांजणगाव गणपतीमध्ये आले नाही. याच्याशी तुम्ही किती सहमत? एकदम बरोबर आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे कदाचित. त्याचं कारण असं झालं साहेब, रांजणगावमध्ये कुठल्याही गावामध्ये 2 गटतट असतात, त्यापैकी रांजणगाव गट आहे. रांजणगाव हे मोठं गाव आहे आणि या मोठ्या गावामध्ये काही अंतस्थ गटबाजी आहे. त्याच्यामुळं 2 पार्ट्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून सत्तेपासून आमची पार्टी ही वंचित होती आणि ही वंचित असल्या कारणानं ज्या वेळेस आढळराव दादांकडे आम्ही गेलो निधी आणण्यासाठी, दादांनी आमच्यासाठी तर चाड्यावरती मूठ होती, परंतु तो निधी रांजणगावला कसा येणार नाही याच्यासाठी काही कार्यकर्ते प्रयत्न करत होते. त्यामुळे त्या दादांची चूक नाही आहे. अगदी मी एक छोटा कार्यकर्ता आहे. मी ज्यावेळेस तुकाई माता देवस्थान ट्रस्टचं ज्यावेळेस काम चालू होतं, सभामंडपाचं काम चालू होतं, पेव्हिंग ब्लॉक बसवायचं काम चालू होतं, आम्ही दादांकडे गेलो 10-5 कार्यकर्ते. दादांनी आहे असा 5 लाख रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिला आणि ते काम अतिशय सुंदर पद्धतीने झालं. परंतु ह्या रांजणगावमध्ये कामं होऊ नये याच्यासाठी काही महाभाग काम करत होते, त्यामुळे निधी येणं शक्यच नव्हतं. पत्रकार साहेब, काही दिवसांपूर्वी आढळराव पाटलांनी व्यक्तिशः बोलण्यावरती अशी म्हणजे जातीवादात त्यांनी टीका केली होती की माळी समाजाचा आहे, तर त्यावरती आपलं काय म्हणणं? एकदम बरोबर आहे. जर का तुम्ही ती पूर्ण बाईट वाचली असेल, ऐकली असेल किंवा समजून घेतली असेल तर त्याच्यामध्ये काय झालं होतं, दादा व्यक्तिशः टीका नव्हते करत की बाबा नाही हा माळी समाजाचा आहे वगैरे, असं नव्हतं ते.
त्या ट्रॅकला ज्यावेळेस तो विषय आला त्यावेळेस दादांनी सांगितले की बाबा हा व्यक्ती हा उमेदवार हा माळी समाजाचा आहे, मी मराठी समाजाचा आहे, याचा अर्थ जातीवाद करण्याचा नव्हता. परंतु पत्रकार बांधवांनी तेवढा टॉपिक कट करून नुसता एवढंच फक्त हेडलाईन हायलाईट केली की बाबा कोल्हे माळी समाजाचा आहे. परंतु दादाचं इंटेन्शन असं काहीच नव्हतं हे मात्र ती पूर्ण बातमी वाचल्यानंतर लक्षात